सर्वांना नमस्कार. प्रणय पिपासू बायको या स्टोरीचे पर्व 9 मधले 12 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. मग आता मंजू आणि विजय देवदर्शनाला निघाले. छान देवदर्शन घेतलं आणि येतानाच आपणाला पुन्हा इकडे येणं होत नाही म्हणून रस्त्यात असणाऱ्या लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. कोणाचे सत्कार करणं पेंडिंग होतं ते सत्कार केलं. म्हणजे त्यांचाच पाहुणा नगरसेवक म्हणून निवड झाली. त्यांना हार तुरे पेढे त्यांच्या मुलांना मिठाया असं सगळं घेऊन गेले मंजू विजय. आणि बरीच अशी आपुलकीची माणसं जोडली आणि परत आले. आणि पुन्हा घरी येताना त्याच दिवशीसुद्धा सोमवार होता आणि रात्रीच्या 9:30 वाजले. आज तिनं त्याला विचारलंच नाही की जेवायला काय करू. यांचं घराणं किती खादाड आहे तिला माहीत होतं. मंजू लहानपणी स्वयंपाकांचा खूप कंटाळा करायची, कारण तिला अभ्यास करायचा असायचा आणि ती एकदाच स्वयंपाक करून ठेवायची. तिची आई बाहेर बसल्यावर तिच्या भावांना अजिबात टोपल्याकडे फिरकू देत नव्हती. आणि जेव्हा मंजू स्वयंपाक करायला असेल तेव्हा तिच्या भावानं उपवासच घडायचा खरं तर. आणि तिची आई म्हणायची, हिला ना मोठं खटलं मिळावं 20 माणसांचं, मग कशी स्वयंपाक करत नाही तेच बघू. आणि इतकं मोठं खटलं मिळावं आणि स्वयंपाक नाही केला की मारणारा नवरा मिळावा. पण आता 20 माणसं नव्हती घरात, पण एकच माणूस खूप दमवायचा खायला आणि प्यायला. आणि आता मंजूनं सरळ वरण भात केला. तो आला गाडी ठेवून आणि तिनं न चिडता त्याला जेवायला वाढलं. स्वतःसाठी सुद्धा फक्त वरण घेतलं आणि पिलं. आणि त्याला शिल्लक राहिलेलं म्हणाली, घ्या ना थोडंसं म्हणजे संपून जाईल, असा आग्रह करत होती वरण भाताचा. आणि तो प्लेट उचलून म्हणाला, नको मला, तू खा की, तुला काही 4 घास जास्त होतात का. आधीच मला हे जेवण आवडलं नाही असं तो फार फार नाराजीच्या सुरात म्हणाला. आणि मंजू बिचारी शांतच झाली. तिला वाटलं खातोय गुपचूप म्हटल्यावर काही बोलणार नाही, पण हा माणूस ना अजिबात समोरच्याला समाधानात राहू देत नव्हता. आता याला वरण भात आवडलं नाही म्हणजे मंजूला वाईट वाटणार ना. आणि शेवटी तो तसं म्हणालाच. तरीही मंजू काहीच न बोलता गुपचूप जाऊन अंथरुणावर पडली. मुलगा कधीच झोपला होता कंटाळून. आणि मंजू त्याला म्हणाली, अहो या ना जवळ, खूप कंटाळा आला, माझा कंटाळा घालवा ना. आणि तो तिकडून रागात म्हणाला, मी पण कंटाळलोय, झोप गप. आणि ती म्हणाली, काही करायचं नाही हो, फक्त माझी पाठ चेपून द्या. तो म्हणाला, माझे पाय दुखत आहेत, मी कधी तक्रार करतो का. आणि मंजूला त्याचा फार राग आला. नालायक माणूस. मंजू जॉबला जाते की तो पण म्हणायचा, मी जॉबला जातो. मंजू घरात येऊन पुन्हा गृहिणीसारखं संध्याकाळपासून सकाळपर्यंत राबते. त्याचं काय म्हणजे ती 24 तास झोपलेली होती आणि हा वळू नुसता खातो आणि ऑर्डर सोडतो आणि नाक डोळे मोडतो. चांगलं नाही झालं तर नुसती सर्व्हिस करून यायचा आणि दोघांचे ATM खिशात घेऊन फिरायचा. आणि काही आण म्हटलं की पैसे द्यायचे, गाडीवर जाऊन घेऊन यायचं. यात काही कष्ट आहे का. पण आता जाऊ द्या, आपली कर्मगती कुणाला सांगता, नाही कळणार कुणाला. मरेपर्यंत जावे त्याच्या वंशात तेव्हाकडे असं मंजूला वाटायचं. मंजूची ओढाताण समजून घेण्यासाठी त्याला बाईच्या जन्माला यावं लागेल, ते सुद्धा सर्व्हिस करणारी बाई, जिच्या घरात एकही नोकर चाकर नसतील आणि जबाबदाऱ्या 1000. आणि इतकं सगळं हँडल करणारी मंजू खरंच अष्टभुजा म्हणावी लागेल. आणि मंजू म्हणाली, जानू आज हग डे आहे. आणि वात्रट जानू म्हणाले, मग जा की टॉयलेटमध्ये आणि हाग. आणि ती झोपता झोपता हसून गुपचूप झोपली. आता किती का कामं असे ना, पण चेहऱ्यावर नेहमी स्माईल आणणारा नवरा तरी आहे, यातच सगळं आलं असं तिला वाटायचं. आणि आजपर्यंत याच गैरसमजात राहिली होती मंजू. मग सकाळ झाली आणि गैरसमज नको, गोड गैरसमज म्हणूया. आणि मग सकाळ झाली आणि त्यानं ऊस खायला सुरुवात केली. आणि तिला म्हणाला, खाणार का, देव का सोलून. ती म्हणाली, नको, लग्नाच्या आधी खूप ऊस खायचे हो, पण हल्ली नाही खाऊ वाटत. आणि तो चावटपणा करत म्हणाला, आता तुला लग्नानंतर वेगळाच ऊस खायला आवडतो ना, मग हा कशाला खाशील. आणि ती लाजून हसली आणि म्हणाली, अहो सगळा कचरा एका जागी ठेवा बरं का, सुईट्या इकडे तिकडे टाकू नका, मुंग्या लागतील. आणि आता त्यानं मुद्दाम ऊस खायचा आणि चुईटी तिला फेकून मारायचा. मुद्दाम इकडं टाक तिकडं टाक, 4ही दिशेला फेकायला लागला. आणि मंजू वैतागली. आणि सगळं गोळा करायचं तूच असं म्हणाला. तिनं ते केलं. मग तिच्या मैत्रिणीचा फोन आला दुसऱ्या दिवशी आणि ती सांगायला लागली,
माझा नवराबाई झाडू मारतो, नवरा कपडे धुतो आणि मंजूच्या घरात असली तुलना केलेली चालत नव्हती. नाहीतर सगळे नवरे आईवरून शेवा खायचे विजयरावांच्या. बैल वेड्या आहेत म्हणून. आणि मंजू म्हणाली, बाई ग, माझा नवरा बघ ऊस आणला आणि ऊसाच्या चुलट्या मुद्दाम इकडं तिकडं टाकत होता. आणि अहो टाकू नका म्हटलं तर मुद्दामच करतो. आणि शेवटी काय तर तूच उचलायचं. आणि तुला खरं सांगू का, माझा नवरा ना खूप क्यूट आहे. मला असा छान त्रास देतो आणि मग मला हसायलाही येतं आणि रागही येतो, असं भोळसट मंजू म्हणाली. आणि इथे तिची मैत्रीण डोक्यावर हात मारून घेत म्हणाली, मूर्ख आहेस तू, तुझा नवरा तुला येड्यात काढतो आणि तुझ्याकडून किती कामं करून घेतो. बावट कुठली, ताटाखालचं मांजर झालीस त्याच्या. आणि तो चॅप्टर आहे. आणि मंजूला तिचा पण राग आला. तिच्या नवऱ्याविरोधात कोणी बोललं ना तिला आवडत नव्हतं आणि तिनं विषयच बदलला. कारण आपला नवरा कसा आहे फक्त बायकोलाच माहीत असतं. कधी कधी आयुष्यभर सोबत राहूनही नवरा बायको एकमेकांना कळत नाहीत. पण जे एकमेकांच्या हृदयात राहतात त्यांना लगेच स्वभाव कळतो एकमेकांचा. जसं मंजूला आणि विजयला एकमेकांचा स्वभाव कळला होता. मग आता व्हॅलेंटाईन डेचे रोज एकीकडे निघून चालले होते. आणि विजयरावांना हे असलं काही आवडत नव्हतं असं वाटत होतं. आणि त्यांच्या शाळेतसुद्धा ते विद्यार्थ्यांना सांगायचे की ही फालतूगिरी असते. आणि मंजू म्हणाली, अहो व्हॅलेंटाईन डेला काय करायचं, तुम्ही काय गिफ्ट आणणार. आणि तो म्हणाला, हे बघ, फक्त फेब्रुवारीमध्ये गुलाब देणारा महत्त्वाचा नसतो, तर वर्षभर कोथिंबीरीची पेंडी आणून देणारा फार महत्त्वाचा असतो. थोडक्यात काय, गुलाब देणारा, व्हॅलेंटाईन डेचा प्रियकर आणि वर्षभर कोथिंबीरीची पेंडी देणारा नवरा, यापैकी नवरा महत्त्वाचा. आणि मंजू म्हणाली, आणि दोघेही एकच असतील तर माझ्यासारखं. माझ्यासाठी तर माझा प्रियकरही तुम्ही आणि नवरा पण तुम्ही. तुम्ही मला गुलाबही द्यायचं आणि कोथिंबीरसुद्धा आणायची. जानू एकच लाईफ आहे ना, बिनधास्त जगायची. आणि मग त्याचा थोडा विचार परिवर्तन व्हायला लागलं. तशी स्वारी दरवर्षी धुमधडाक्यात करते व्हॅलेंटाईन डे, पण हा माणूस ना लहरी होता. कधी काय डोक्यात येईल आणि कोणतं खूळ घेईल काय कळत नव्हतं. त्यात मंजूनं त्याला कधीतरी रुसवला आणि हा महिना रुसतो. तो तिच्यासोबत बोलतो, खातो, पितो, पण डूक सोडत नाही. आणि तिला वाटतं सगळं व्यवस्थित आहे, सगळं नॉर्मल आहे. पण हा ज्वालामुखी आतल्या आत धुमसत असतो. मग आता बुधवार होता आणि मोठ्या मुलाचा फोन आला. दोघेही घरीच होते आणि विजय सगळ्यांना कॉन्फरन्स कॉलवर घेत होता. आपल्या मुलांना आजी आजोबा, आत्या, चुलता, कंसात चुलती सोडून, नालायक बाई, आणि सगळ्यांचं प्रेम मिळावं असं वाटायचं मंजू आणि विजयला. मग अण्णांना कॉल केला आणि मुलगा म्हणाला, आजोबा काका आलेत का. आजोबा म्हणाले, आलेत रे, पण खालच्या मळ्यात आहेत. विजयनं लगेच अजयला कॉल केला. आणि आता या फोनमुळे खालची आळी आणि वरची आळी, अमेरिका आणि भारत, काहीच फरक वाटत नव्हता. सगळे एकत्र येत आहेत असं वाटायचं. आणि हा सगळा कॉन्फरन्स कॉल बघून मंजूला खूप छान वाटलं. कविताची मुलंसुद्धा जॉईन झाली आणि मंजूची सासरची मंडळी सगळे आपुलकीनं त्या मुलासोबत बोलायला लागले. आणि एवढाच तर आपुलकीचा क्षण असतो, जपला तर आपला, नाहीतर कोणीच कोणाचं नसतं, नाही का. आणि मग आता मंजू पोर्चमधून झाडत फिरत होती आणि तो आडवा आला. आणि तिला वाटलं हा नक्कीच आता छातीला चावटपणे टच करणार आणि हात लावणार, कारण हे त्याची नेहमीची खोड होती. समोरून शेजारून जात असताना गुपचूप कधी जात नव्हता. टच करायचा म्हणजे करायचा. आणि आता मंजू सावध होती आणि तो तिच्या छातीला कोपर मारणार इतक्यात मंजूनं त्याला बगल दिली आणि पुढे जाणाऱ्या विजयचा हात पकडला आणि म्हणाली, सावधान, मला बॅट टच करण्याचा प्रयत्न करू नका. नवरा आहे म्हणून खपवून घेते, नाही तर दाखवला असता इंगा. आणि तो हसून म्हणाला, दुसऱ्या कुणाची माय वेली आहे ग तुझ्या नादी लागायला. आणि मग ती हसून म्हणाली, जानू, किती दिवस झाले आपण एकत्र आलो नाही. आणि त्यानं दोन्ही हाताची बोटं मोजायला घेतली आणि म्हणाला, 10 महिने झाले का. काय बारीक तोंड करून बोलते ग. पण आज ना जंगी कार्यक्रम करू. आणि संध्याकाळी तो छोट्या मुलाला बसला नफा तोटा शिकवत. आणि वाजले की 12. ती तिचं काम संपवून झोपली. तोही गुपचूप झोपला. आणि झोपेत एकमेकांना मिठीत घेणं, थोडंसं कुस्करणं व्हायचं. पण पुन्हा जास्त झोप आल्यामुळे काही सुचत नव्हतं. आणि सकाळी उठून ती रुसली आणि म्हणाली, का नाही लवकर आला झोपायला. तो मला अगं नफा तोटा शिकवत होतो. आणि मंजू फुगून म्हणाली, पण माझा तोटा केला ना.
आणि तो म्हणाला, आज व्याजासह फायदा करू. आणि मी काय म्हणतो, आणखीन 2-4 दिवसांनी व्हॅलेंटाईन डे दिवशी हनीमूनच करू की. आणि हनीमूनच्या नावानं ती शहारली आणि म्हणाली, नको, मला नाही दम निघत. आणि तोही तिला लाडात म्हणाला, हो गं हो, आज नक्की. खरंच तो खूप दम काढला बरं का. नाही तर त्याला माहीत होतं ही इतकी धीर धरवत नाही तिला. आणि त्या दिवशी पोरगं झोपे ना, मंजू विजयला त्यानं झोपवलं. आणि पहाटे पहाटे त्याला जाग आली. त्यानं पाठीमागून तिला मिठी मारली आणि तिला पुरुषार्थ टोचवू लागला. ती पुन्हा शहारली, सरळ झाली, त्याला वर येण्याचा इशारा केला आणि थोडासा हातात हात घालून रोमॅन्स झाला. आणि तो वर येण्यावर इतक्यात कार्ट हललं आणि विजय गुपचूप झोपला खाली. मंजूला आता त्या पोराचा फार राग आला आणि तुम्हालाच लागतो पोरगा उरावर बसवून घ्यायला, घ्या त्याला उरावर आणि झोपा, असं म्हणून उठली आणि कामाला लागली किचनमध्ये जाऊन. आता तोही उठला आणि पाठीमागून तिला मिठी मारली किचनमध्ये आणि म्हणाला, इतकी का चिडतेस बायको, तुझ्या सवतीचा मुलगा आहे का तो. आणि मंजू म्हणाली, माझंच आहे, पण वैरी आहे वैरी. आणि आज मी दुपारी घरी येणार, माझे पेपर चेक करायचे पडले आहेत. 12वी परीक्षा सुरू झाली ना बोर्डाची, मराठीचे पेपर तिला येणार होते. मग ते दुपारी घरी आली. तोही घरी आला, कारण बोर्डाचे पेपर होते. शाळा दुपारी सुटली आणि ती तिचे पेपर चेक करत होती. आणि हा बघत बसला सावट रील्स आणि प्राणी संभोग कसे करतात हे बघत बसला होता हा अडाणी माणूस प्रेमाच्या बाबतीत. आणि हे बघता बघता स्वतः उत्तेजित झाला. दोघेच घरात होते. भर दुपारी तिच्या हातातले पेपर, पेन, पॅड घेतलं, बाजूला ठेवलं आणि शाहरुख खानसारखे तिच्यासमोर हात पसरले. आणि तीसुद्धा हसून काजलसारखी त्याच्या मिठीत गेली. आणि त्यानं कुत्र्यानं कापड फाडावं असं तिच्या कापडासोबत छेडछाड करायला सुरुवात केली आणि नखांनी ओरबडायला लागला. मंजू म्हणाली, आज काय हे असलं, पुन्हा माझे गाऊन फाडायचे आहेत का. आणि तो म्हणाला, आणणारा मीच आहे ना, मग फाडणाराही मीच. आणि त्याची शब्दकोटी पूर्ण करत मंजू चावटपणे म्हणाली, घालणाराही तुम्हीच आणि काढणाराही तुम्हीच, पण माझा गाऊन बरं का, असं पुढं म्हणाली. आणि दोघेही हसले. आता व्हॅलेंटाईनच्या आदल्या दिवशीच भर दुपारी दोघांचा रोमॅन्स रंगला आणि इतका रंगला की मंजूच्या तोंडात मादक उद्गारांऐवजी फक्त आय लव्ह यू जानू इतकेच शब्द यायचे. त्यानं पुन्हा तिला ठिकठिकाणी लव बॅट करून त्रास दिला, ओठही सुजवला, गाल चावून काढले आणि त्याची इतक्या दिवसांची कसर भरून काढली. आणि मंजू तृप्त होत गेली. पण तिला ना खूप त्रास झाला. आज त्याचा स्टॅमिना काही केल्या कमीच होत नव्हता. तिला वाटायचं की यानं मला पटकन सोडावं. आणि शेवटी ती त्याला म्हणाली, जानू तुम्ही ना खूप क्यूट आहात आणि सर्व गुणसंपन्न आहात, मला ना तुम्ही खूप आवडता, आय लव्ह यू, आता सोडा की. आणि तो म्हणाला, पण म्हातारा झालो आहे ना, तूच म्हणतेस ना म्हातारा आहे. आणि मंजूला अजून हसली आणि म्हणाली, मला असं वाटते की आता मीच तुमच्यापेक्षा 12 वर्षांनी मोठी आहे आणि म्हातारी आहे आणि तुम्हाला तरुण पण आलं आहे जे मला सोसत नाही. पण तो फ्रेश होऊन बाहेर गेला. नेमकी आशा वर्कर आली. मंजूला सगळी माहिती तिनं विचारून घेतली, मुलं किती, काय किती, कुठं जॉब करता. इतक्यात तो सुद्धा आला आणि ती आशा वर्कर मंजूला म्हणाली, जर तुमच्या ओळखीचं कोणी पहिल्यांदा आई होणार असेल ना, मग ते कोणत्याही काष्टाचे असू द्यात, त्यांची कितीही श्रीमंती असू द्या, गरीब असू द्या, त्यांना 6,000 रुपये मिळतील, अशी ती स्कीम सांगून गेली. आणि मंजू लाडातच जानू करून खोटे अश्रू काढत त्याच्या मिठीत गेली आणि म्हणाली, मला 6,000 रुपये पाहिजेत, मला आई व्हायचं आहे. आता तो खूप हसला आणि म्हणाला, मंजू पण आता हे आपलं 6वं बाळ असेल, थांब 6वं चालतंय का आणि 6,000 रुपये मिळतात का ते विचारतो, असं म्हणत तो बाहेर निघाला. इतक्यात तिनं त्याचा हात ओढला आणि खूप हसून त्याच्या मिठीत गेली. आणि तो तिला म्हणाला, मिठीत घेऊन बसला आणि म्हणाला, वेडाबाई कुठली. मग संध्याकाळी तिनं मटकीच्या डाळीची भाजी केली आणि तो कढईमध्येच खात बसला. आणि मंजू म्हणाली, खडा बघा बरं का, मटकीच्या डाळीत असतो एखादा. आणि तो बोटाने खडा चेक करत होता भाजीतला. ती म्हणाली, असा सापडतो का. आणि तो म्हणाला, मग माझ्या बोटाला जे दिसत नाही ते नेमकं सापडतं आणि मी पट्टीतलं आहे आणि फटीतलं चेक करायला तर नक्कीच. आणि तिनं लाजून त्याला एक फटका दिला. आता व्हॅलेंटाईन डे आला आणि मी नाही खात, माझं म्हणत्यात, असं म्हणणारे विजयराव संध्याकाळी येताना भरपूर काय घेऊन आले तिच्यासाठी. रेड रोज, तिच्या आवडीचे मलाईचे पेढे, कॅडबरी वगैरे. आणि नाही म्हटलं तरी व्हॅलेंटाईन डेसुद्धा साजरा झाला खूप तडक भडक.
आणि व्हॅलेंटाईन डे संपल्यानंतर तो साजरा झाला, म्हणजे 12च्या नंतर, कारण पोरगा झोपतच नव्हता. आणि आता रविवार उजडला आणि ती म्हणाली, आज चंदू काकाच्यात जा आणि भिशीचे पैसे भरून या. तो म्हणाला ओके. ती म्हणाली मी पाठवते तुम्हाला माझ्याकडचे 10,000 रुपये. आणि तो म्हणाला पाठव. आणि मंजूनं आता 10,000 रुपये पाठवायचा प्रयत्न करत होती आणि तिलाच मेसेज आला, तुमच्या खात्यात इतके पैसेच नाहीत, फक्त 500 रुपये शिल्लक. मंजू हबकली, घाबरली आणि पैसे होते पण गेले कुठे तिला काही कळेना. आणि ती घाबरून म्हणाली, अहो बघा ना, कोणीतरी पैसे काढून घेतले, असं कसं झालं? आणि तो म्हणाला, जाऊ दे मरू दे, काय त्यात एवढं. मंजू म्हणाली, असं कसं? म्हणे काय त्यात एवढं, पैसे काय फुकट येतात का? पण कसे गेले पैसे मला काहीच कळेना. आणि तो म्हणाला, काय माहीत, आता चोर खूप हुशार झालेत. आणि तो काही केलं तिला खरं सांगे ना. आणि तिनं तिचा मेसेज चेक केला तर त्यात ATMचे 10,000 रुपये काढले होते असा मेसेज होता. आणि ती म्हणाली, खरं खरं सांगा, तुम्ही कालच काढले ना पैसे? आणि तो हसून म्हणाला, तू ना खूप बावळट आहेस, तुला रात्री कधी कोण येतं, काय करून जातं, ATMमधून पैसे घेऊन जातं, काही कळत नाही. आणि म्हणे मी हुशार आहे. आणि मंजू म्हणे, नालायक, असलं बोलायचं नाही या, दोन्ही ठिकाणी तुम्हीच आहात, चोर कुठले, रात्रीसुद्धा आणि ATMमध्ये सुद्धा. आणि त्याने तिला मिठी मारली आणि म्हणाला, आता तुम्ही इतक्या विश्वासानं या देहाची चावी आमच्याकडे दिली आणि ATMसुद्धा हातात दिलं पगाराच्या खात्याचं, मग मी राजरोसपणे तुमच्या संमतीनं चोरी केली. मग आता महाशिवरात्री होती, सगळ्यांचे उपवास होते. तिनं ग्रंथ वाचला, जोडीनं बेल वाहिले. त्याला म्हणाली, तिखट बटाट्याचा किस, खारे शेंगदाणे, रताळे घेऊन या. आणि हा माणूस बटाट्याचा किस सोडून सगळं घेऊन आला. आणि मंजू म्हणाली, नेमकं मला जे आवडतं तेच आणलं नाही, तुम्ही ना माझ्यावर प्रेमच करत नाही, बटाट्याचा किस का नाही आणला? आणि विजय म्हणाला, अगं दुकानदार वहिनीला म्हणालो की अहो वहिनी किस द्या, पण त्या म्हणाल्या माझ्याकडे नाही. मग दुसऱ्या दुकानात दुसऱ्या वहिनीकडे गेलो तर त्याही म्हणाल्या 250 रुपयाला किलो. त्यांचा किस खूप महाग वाटला गं मंजू. मग तिसऱ्या दुकानात गेलो, तिथं जेंट्स होता आणि मी त्याला किस मागितलाच नाही. आणि मंजू त्याचं किस पुराण ऐकून वैतागली आणि म्हणाली, ठीक आहे, आता ना त्या दुकानात मी जाते आणि मीच किस मागते, चालेल का? आणि तो लगेच शब्द पलटत म्हणाला, बटाट्याचा किस म्हण की. आणि ती म्हणाली, तेच ते, नालायक कुठले, वहिनींना किस मागत फिरतात. आता ना जानू तुमचं दुकानच बंद करते मी. आणि इथं किस बायकोला द्यायचं म्हटलं की जीवावर येतं, अशी ती चिडून म्हणाली. आणि त्यानं जीभ चावली आणि तिला म्हणाला, तुला संध्याकाळी देतो ना किस. आणि ती म्हणाली, काय नको, आज महाशिवरात्री आहे, उपवास आहे. आणि आता अशा वेळी तर त्याला फार चेव चढतो. आणि नेमका संध्याकाळी झोपताना जवळ आला आणि किस करू लागला. मंजू म्हणाली, नको ना, पाप लागतं, निदान आजच्या दिवशी तरी व्रतस्थ राहू द्या. आणि तो म्हणाला, बावळट कुठली, जगातला सगळ्यात पहिला प्रेमविवाह कोणाचा असेल तो शंकर पार्वतीचा आहे, मग पाप वगैरे काही नाही गं, थोडंसं करू दे. आणि ती नाहीच म्हणाली. आणि तिने उशी घेतली, मुलग्याला मध्ये टाकला आणि पलीकडे जाऊन झोपली. पण आता पहाटे पहाटे तिनं बघितलं तर मुलगा बाजूला होता आणि तो तिच्याजवळ होता. आणि महाशिवरात्रीची रात्र संपताच, उपवास सुटण्याच्या आधीच त्यानं तिला अंगाखाली घेतलीच आणि दोघांचंही समाधान होईपर्यंत तिला क्यूट त्रास दिला.